तर मंडळींनो, आपलं गावरान चिकन चुलीवरचं तयार आहे. तर या सगळ्या जेवायला. तर आज आपण करणार आहे चुलीवरचं गावरान कोंबडीचं चिकन. तर तुम्हाला दाखवतो. हे बघा, पूर्ण गावरान पद्धतीने आम्ही करणार आहे चुलीवर. तर आपण त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया. आणि हे बघा मित्रांनो, हे ना एकदम अस्सल गावरान कोंबडीचं चिकन आहे. आणि ह्याला अगोदर मी चटणी, मीठ, हळद आणि थोडीशी कोथिंबीर टाकून मॅरिनेशनसाठी एक 10 मिनटं साईडला काढून ठेवलेलं. ते आपण आता फोडणी देऊया. कांदा परतून झाला का नाही त्याच्यामध्ये आपण चिकन सोडून देऊ. हे चुलीवरचं खायला ना खरंच एक नंबर लागते चवीला. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. आपला कांदा परतून झालेला आहे. आपण त्याच्यामध्ये आता हे चिकन टाकून घेऊया. असं चुलीवरचं पण एकदा खाऊन बघा, मस्त लागते. परतून घ्यायचं त्याला. आणि लगेच अजिबात पाणी नाही टाकायचं, कारण आता असं परतून घेतलं नाही, 10 मिनटं ठेवलं तर त्याला ऑटोमॅटिक पाणी सुटतं. पाणी लगेच नाही ओतायचं, थोड्या वेळानंतर ओतायचं. तर आपण हे आता थोडा वेळ झाकून घेऊ. तर आपण हे उघडून बघूया, त्याला पाणी सुटलं असेल बघा. हे बघा कसं पाणी सुटलं त्याला ऑटोमॅटिक. त्यामुळे ॲड करायची काही गरज नाही आहे. हे बघा ऑटोमॅटिक असं पाणी सुटतं आहे. हे बघा, जरा पण पाणी आपण ॲड केलं नव्हतं याच्यामध्ये, काढणं सुटतं. तर हे बघा, याच्यामध्ये आम्ही अजिबात पाणी ठेवलं नव्हतं, ॲड केलं नव्हतं. पण आता त्याला पाणी कसलं सुटलं आहे बघा. आणि आपलं चिकन कसं मस्त झणझणीत वाढलं आहे दिसायला बा. हे बघा, पाणी आपण अजिबात लगेच ॲड करायचंच नाही. हे 50 ते 60% तरी तसंच शिजू द्यायचं. त्याला ऑटोमॅटिक पाणी सुटतंच, तुम्ही बघू शकता. हे बघा किती पाणी सुटलं आहे बा. त्यामुळे लगेच पाणी ॲड करायचं नाही, थोड्या वेळानं ॲड करायचं. तर हे बघा, हे आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे. मी याच्यामध्ये खडे मसाले, खोबरं, त्यानंतर कोथिंबीर, आलं आणि लसूण ची पेस्ट करून मी याच्यामध्ये ॲड केलं आहे. तर हे बघा, आपण याला थोडंसं परतून घेऊया. म्हणजे कसं पाणी आटेल तसं ते खाली लागू शकतं, करपू शकतं. त्यामुळे थोडंसं आपण थोड्या वेळानंतर परतून घ्यायचं, बाकी काही नाही. आणि हे बघा, जाळ करत राहायचं थोडंसं नॉर्मली. चुलीवरचं जेवण राव काय मस्त लागतं. आम्ही ॲक्च्युली चुलीवरच जास्त करून जेवण करतो गावाकडं. हे बघा, हे बघा मित्रांनो, हे आता शिजलं आहे थोडंसं. आता हे गरम पाणी केलेलं होतं, गरम पाणी आता याच्यामध्ये आपण ॲड करून घेऊया. हे बघा, होय. आता आपण ह्याला उकळी येऊ द्यायचं. एक कमीत कमी 15 मिनटं उकळी आल्यानंतर सुक्कं पातळ वेगवेगळं करायचं. तर मंडळींनो, हे बघा उकळी आलेली आहे. आता आपण हे साईडला काढून घेऊया, सुक्यासाठी गाळून घेऊया. हे बघा, म्हणजे काय, हे आमटीला होते आणि आपण हे सुक्कं करायचं. असं पण एकदा बनवून बघा, खरंच मस्त लागते. आम्ही तर असंच बनवतो कायम. काही लोक वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात, म्हणजे फक्त हळद मीठ टाकून त्याला वाफवून पण घेतात. पण आम्ही एकूणच नाही करत,
असं पण एकदा ट्राय करून बघा, खरंच भारी लागते. तर हे आपण सुक्यासाठी काढून घेऊया. आणि याच्यामध्ये तर हा ॲड करून घेऊया आपण मसाला आमटीसाठी. आणि हा थोडासा आपण ठेवूया सुक्यासाठी, आपल्याला सुक्यासाठी पण मसाला लागेल. ह्याच्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी ॲड केलं आहे, म्हणजे आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढा मी ॲड केलं आहे. आणि त्यामध्ये थोडीशी घरगुती चटणी, हळद आणि थोडासा चिकन मसाला चवीपुरता. पहिला मी मॅरिनेशनला ठेवलं तेव्हा मी याच्यामध्ये थोडं घातलेलं, थोडासा सुक्यासाठी ठेवूया. त्याला एक 15 मिनटं उकळी आली तरी चालते. आपला रस्सा तयार होते. त्यानंतर आपण सुक्का करून घेऊया. आणि वरून थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकायची. आणि हा रस्सा एक 15 मिनटं किंवा 10 मिनटं जरी उकळी दिला तर काय हरकत नाही. आणि आता याला थोडंसं कट दिसत नाही आला आहे, पण थोड्या वेळानंतर गार झाल्यानंतर बघा कट एक नंबर दिसतो आहे. कारण चुलीवरचं जेवण म्हटलं तर अप्रतिम हे लागतंच. हा आपला रस्सा झालेला आहे. हे बघा, ह्याला आपण उतरून साईडला ठेवूया. तर आपण आता सुक्का करून घेऊया चिकन. कढई ठेवले गरम व्हायला, गरम तेल टाकले. तेल जरा गरम झालं की आपण त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया. खरंच मित्रांनो, चुलीवरचं जेवण चांगलं पण असते आरोग्यासाठी आणि चवीला तर काय विचारू नका, मस्त लागते. तर आपलं तेल गरम झालं, त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया. कांदा आपण थोडासा लालसर भाजून घेऊया. लालसर भाजून त्याच्यामध्ये आपण वाटण मिक्स करायचं. कांदा लालसर भाजीपर्यंत आपण त्याच्यामध्ये मसाला वगैरे ॲड करायचा नाही. चांगलं त्याला लालसर भाजून घ्यायचं. बघा चुलीला जाळा कसा मस्त लागला आहे. हां, तर मित्रांनो, मला पहिल्यांदा जेवण बनवायला येत नव्हतं, पण आता तर मी शिकलो. आणि मी आमच्या आईच्या हातचं तुम्हाला रेसिपीज पण व्हिडिओमध्ये 100% दाखवेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर काही लोक म्हणतात की खरंच तो भारी स्वयंपाक बनवतो. असं काही नाही आहे, मला जेवढं येतं तेवढं मी व्हिडिओमधून शेअर करत असतो. हां, फक्त मला नॉनव्हेजमध्ये जास्त बनवायला येते. व्हेजमध्ये काही असं जास्त बनवायला येत नाही. नॉनव्हेजमध्ये मी चिकन, मटन, बिर्याणी सगळं बनवतो. कांदा जरा करपूस भाजू देऊ. त्यात आपण आता ॲड करूया वाटण. करूयात थोडीशी हळद, कारण पहिल्यांदा आपण मॅरिनेशनला पण हळद टाकलेली होती. चटणी टाकूया आपण. मीठ चवीनुसार मीठ टाकून देऊ.
चटणी मी थोडीशी अजून टाकणार आहे, कारण चिकन तिखट असलं तर चांगलं लागतं. असं पूर्ण त्याला तेलामध्ये भाजून घ्यायचं मसाला. त्यातलं पाणी आटत आलं की नाही, त्यातलं पाणी आटत आलं. आता मगाशी भरपूर होतं, आता थोडं आटत आलं आहे. आटल्यानंतरला आपण हे जे चिकन आहे ना, हे चिकन त्याच्यामध्ये वतायचे. चिकन ॲड करून घ्या त्याच्यामध्ये. तेल नाही आहे, कारण मला जास्त मसाला या चिकनमध्ये, गावरान चिकन आहे, बॉयलर कोंबडीचं नाही आहे. बॉयलर कोंबडी आहे की ह्या म्हणजे गावरान मटनला ना जेवढं मसाला कमी वापराल तेवढं ते चवीला मस्त लागते, त्यामुळे मी जास्त नाही घातला आहे. थोडंसं त्याला आपण झाकून ठेवूया. वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया. बघा आपलं मटण कसं, चिकन कसं दिसतंय झणझणीत. आहे का नाही एक नंबर, एकदम झटपट बनते हो, काय विषयच नाही. तर मंडळींनो, आपलं गावरान चिकन चुलीवरचं तयार आहे. तर या सगळ्या जेवायला.